शेतकरी मित्रांनो नमस्कार. नमो शेतकरी महासन्मान निधीच्या थकीत हप्त्यांसंदर्भात गुड न्यूज म्हणू शकता किंवा नवीन अपडेट. रिसेंटली झालेल्या रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत एक मोठं आश्वासन इथे देण्यात आलं आहे. नेमकं ते आश्वासन कोणतं आहे, थकीत हप्त्यांसंदर्भात काय अपडेट आहे, या संबंधीची सर्वच काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात आपण इथे जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी योगेश पवळे स्वागत करतो आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. राज्यातील शेतकरी प्रतीक्षित आहे नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्याच्या, नमो शेतकरीच्या 10व्या हप्त्याच्या. कारण की रिसेंटलीच मागे काही दिवसापूर्वी जून महिन्याच्या 20 तारखेला जो आहे की PM किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरण झाला. परंतु नमो शेतकरीचं कोणतंच अपडेट याच्या संदर्भात आलं नाही. शासनाच्या माध्यमातून कोणतीही माहिती देण्यात नाही आली. वितरणाचे काय सर्व काही सुमारे 90,93,000पेक्षा पण जास्तीचे शेतकरी या योजनेसाठी ते पात्र बसत असतात. हालाकी याच्यामध्ये नवीन बदल यांनी बऱ्याचदा घडून आणले. फार्मर ID कार्ड शेतकऱ्यांनाच हप्त्याचं सर्व काही वितरण होणार आहे, लाभ मिळणार आहे. इतर विविध ज्यांचं ॲग्रिस्टाईपवरती रजिस्ट्रेशन असं बऱ्याच काही अटी शर्ती त्यांनी लावल्या आहे. परंतु हप्त्यासंदर्भात काहीच अपडेट नाही. परंतु आत्ताच मागे 2 ते 3 दिवसापूर्वी रविकांत तुपकर शेतकरी नेते यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये मुख्य प्रश्न हे होते की कर्जमाफी योजनेअंतर्गत बदल, परंतु त्याच्यात मुख्य मागण्या ह्या देखील होत्या नमो शेतकरी आणि पीक विमा संदर्भातील. तर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गतच्या थकीत हप्त्यांसंदर्भात ही एक मुख्य मागणी होती की राज्यातील शेतकरी बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षित आहे की नमो शेतकरीचा 9वा हप्ता त्यांच्या खात्यात आला, 10वा हप्ता त्याच्या नाही. तर मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती काय म्हणले ते थोडक्यात सांगू शकतो की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या तुमच्या सर्व काही आम्ही मागण्या करतो आणि लवकरच तुमच्या या मागण्यावरती तोडगा काढेल. परंतु प्रश्न हा पडला की आता पावसाळी अधिवेशन देखील संपलं आहे आणि नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्यांसंदर्भात कोणतीच अपडेट इथे शासनाच्या माध्यमातून अधिकृतपणे तर आली नाही. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी त्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्या मागण्यांपैकी कर्जमाफीच्या मागणीची विल्हेवाट त्यांनी आता इथे लावली. कारण की त्याच्या संदर्भातील त्यांनी त्यांचा निर्णय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलत असताना सभागृहातून घोषित केला की कर्जमाफीमध्ये बदल त्यांनी इथे केलेल्या सर्व अटी त्या जी काही मुख्य अट होती 2019ची ती तिथे काढून टाकली आणि सरसकट 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना लाभ देण्यास त्यांनी ठरवले. परंतु नमो शेतकरी सन्मान निधीचा 9वा + 10वा हप्ता या संदर्भात कोणती अपडेट देण्यात नाही आलेली आहे. मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ही ज्या मागण्या त्यांनी मान्य केल्या आहे त्याच्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलं होतं एका आठवडाभरामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत एक निर्णय घेण्यात येईल आणि त्याच्या माध्यमातून थकीत हप्त्यांसंदर्भातील विषय मार्गी लावण्यात येईल. आता थकीत हप्ते वितरण झाले तर किती 1000 रुपये तुमच्या खात्यात येईल, 2000 का 4000. त्यांनी थकीत हप्त्यांचा उल्लेख केला. थकीत हप्ते म्हणल्यानंतर साहजिकच आहे 9वा देखील हप्ता थकीत आहे आणि 10वा देखील हप्ता पेंडिंगलाच इथे आहे. तर नक्की तुमच्या खात्यामध्ये ते 4000 रुपये येऊ शकते जर कधी मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावरती काही तोडगा काढला, काही नियोजन केलं आणि एखादा GR काढला तर नक्कीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये नमो शेतकरी सन्मान निधीच्या थकीत हप्त्याचे इथे येऊ शकते. परंतु कधीपर्यंत येणार हा महत्त्वाचा आहे. त्यांनी एक आठवडाभर सांगितला होता, सर्व काही टाईम दिला होता. तर नक्कीच 15 ते 17 जुलैपर्यंत आपलं वाट बघणं हे गरजेचे आहे. जर कधी या कालखंडात नमो शेतकरीचा हप्ता वितरण झाला तर ठीक आहे, नसता मग शेतकरीच्या अजून जास्त प्रतीक्षा ही राज्यातील शेतकऱ्यांना करावीच लागेल असंही मला काही हरकत नाही. परंतु हेच एक महत्त्वाची अपडेट होती की रविकांत तुपकर शेतकरी नेते यांच्या आंदोलनानंतर त्यांनी त्या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या. त्याच्यामध्ये नमो शेतकरीची ही मुख्य मागणी त्यांनी ठेवली होती. याच्यावरती त्यांनी आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री महोदयांनी की लवकरच त्याच्यावरती देखील तोडगा नमो शेतकरीचा काढण्यात येईल. परंतु रिसेंटली आता लाडक्या बहिणी संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट आलं आहे की त्याच्यावरून लाखो लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेलं आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर नैतिक कमतरतेच्यामुळे हे सर्व काही असं करू लागले का, असा देखील प्रश्नचिन्ह इथं आता उपस्थित होते. शेतकरी मित्रांनो, तुमची नमो शेतकरीची आणि PM किसानची KYC झालेली आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि तुमचे दुसरे काही प्रश्न असेल ते देखील कमेंटमध्ये तुम्ही नक्की नोंद इथे करू शकता. आणि पुढील इन्फॉर्मेटिव्ह आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलमध्ये नक्की सबस्क्राईब तुम्ही ते करू शकता. खूप खूप धन्यवाद.